आज गावला डायरेक्ट पिकलेला गड, मग काय आबा सोडतोय वय. तर नमस्कार, रामकृष्ण हरी मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. आज आपल्याला खोडवा आणि लागण दोन्हीवर पण करपे फवारणी करायची. मग औषध मिक्स करून फवारायला सुरुवात केली लगेच. आता म्हणसाल तुम्ही फवारताना हेल्मेट का वापरा नाही. विषय काय झाला, तेव्हा पाण्यात थेंब पडायला लागले आणि पुढचं काहीच दिसेना काचावरून. तोपर्यंत केळीला पिकलेला गडच गावला डायरेक्ट. मग काय सोडतोय आम्ही. बाकी शेतकरी शेतात ड्रॅगन फ्रूट खातात, पण आपल्या शेतात केळी म्हणल्यावर केळीच खायला लागणार. हा शेवट राहिलेला घड असतो एखादा, मग ते असं खायला मिळतंय. केळी खायला 2 महिन्यांनी या, म्हणजे आपल्यात परत केळी होती सगळीकडे. परत माणसाला एकटाच खातोय, आम्हाला बोलवू नाही म्हणून आधीच सांगून ठेवलं तुम्हाला. त्यानंतर हे सगळं खोडवं फोरून घेतलं दादानं मी फेराबारीने सगळं. ह्या एसटीपीच्या नळीनं अशी मालिश पण करता येते बरं का. अजून एक बॅलर औषधाचा करून घेतला लागण्यासाठी. स्टिकर टाकून सगळं औषध मिक्स करून घेतलं आणि वरची लागण तर दादा एकटाच फवारतो म्हणला मी, तू फक्त नळी वड. सगळं फवाराय आम्हाला 2 वाजले आणि आता डायरेक्ट संध्याकाळी चाललोय आपण बल आणि पिन आणायला. व्हिडिओच्या शेवटमध्ये बघा बल कशासाठी घेतलाय. त्यानंतर दादा, विरू आणि मी चाललोय मारुतीराज दर्शन करण्यासाठी. मारुतीराज दर्शन करून विरूने दिवा लावला महादेवाला. त्यानंतर दादा म्हणला होळ्याला पण जाऊ आपण मारुतीराजला. हे होळ्याचं मारुतीराज मंदिर आहे, तुम्हाला माहितच असेल. आणि मग दर्शन घेऊन आता चाललोय घरी, आणि घरी गेल्यावर आकाश दिवा लावून घेतला. दिवाळीच्या आधीचा व्हिडिओ दिवाळी झाल्यावर सोडतोय. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.